माझं नाव रॉकी आहे. मी नवीनच नोकरीसाठी शहरात आलो होतो. मी इथे नवीन असल्यामुळे मला फारसं काही माहीत नव्हतं. त्यामुळे मी कंपनीमधल्या माझ्या मॅनेजरला माझ्या राहण्याची सोय करण्यासाठी सांगितली होती. तर त्याने मला एक ॲड्रेस दिला आणि म्हणाला की हा तो फ्लॅट माझा मित्राचा आहे आणि तो आता इथे राहत नाही. तो परत परदेशात सेटल झाला आहे आणि त्याला त्याचा तो फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे. मग आम्ही दोघेही तो फ्लॅट पाहण्यासाठी गेलो. मला तर तो फ्लॅट खूपच आवडला, कारण एरिया खूप स्वच्छ आणि सुंदर होता. तिथे सगळे हायफाय लोक राहत होते. वातावरण देखील शांत होतं. मग मी लगेच तिथे राहण्यासाठी शिफ्ट झालो. तिथल्या गेटवरच्या वॉचमॅनला विचारून मी माझ्या मेसचीही सोय करून घेतली. मी मेसमधून फक्त संध्याकाळचे जेवण सुरू केले होते. दुपारचं जेवण मी ऑफिसमधल्या कॅन्टीनमध्ये करायचो आणि सकाळचा ब्रेकफास्ट जिममध्ये. खरं तर मला फिट राहायला आवडत होतं. तसा मी उंच, रुबाबदार आणि रंगाने गोरा होतो. ऑफिसमधल्या सगळ्या मुली तर माझ्या मागे पुढे करत, पण मी कुणालाच भाव देत नव्हतो. मी ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो त्याचा बरोबर समोरचा फ्लॅट मी तिथे राहायला आल्यापासून बंद होता. एक दिवस तिथे एक फॅमिली राहण्यासाठी आली होती. ते नवरा बायको होते. ते वयाने 50-60 वर्षाचे वाटत होते. एक दिवस मी खाली जॉगिंग करत होतो, तेव्हा माझ्या समोरच्या फ्लॅटमधले अंकल मला भेटले. त्याने मला हाय हॅलो केलं. माझी चौकशी करू लागले. त्यांच्याशी बोलल्यानंतर असं कळलं की त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. ते दोघेही परदेशात असतात. मुलीचं लग्न परदेशात सेटल असणाऱ्या एक इंडियन मुलासोबत झालं होतं आणि त्यांचा मुलगा जॉबसाठी परदेशात गेला होता. त्यामुळे ते इथे दोघंच राहत होते. ते दोघे वर्षातून 2 वेळा एका महिन्यासाठी त्यांच्या मुलाकडे राहायला जात असत आणि आता ते 6 महिने इथेच राहणार होते. ते खूप सुशिक्षित आणि हायफाय लोक होते. मला पण त्यांच्या येण्याने बरं वाटलं होतं. अंकल मला म्हणाले की फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी आमच्याकडेच ये. मी त्यांना हो म्हणालो आणि फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी त्यांच्याकडे गेलो. आंटी माझ्यासाठी आणि अंकलसाठी ब्रेकफास्ट घेऊन आल्या. मी तर त्यांच्याकडे बघतच राहिलो. त्या खूप स्टायलिस्ट आणि दिसायला सुंदर होत्या. त्या कुठल्याही बाजूने 50च्या वाटत नव्हत्या. त्यांनी स्वतःला स्लिम टीम ठेवलं होतं. त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा एखाद्याला पहिल्याच भेटीत प्रेमात पाडेल अशी होती. मी तर पहिल्याच भेटीत भान हरवून बसलो होतो. मला ऑफिसला जायला उशीर होत असल्यामुळे मी पटकन माझा ब्रेकफास्ट केला आणि तिथून निघालो. मी जेव्हा ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा माझ्या डोक्यात आंटीचे विचार घुमत होते. सगळीकडे मला तीच दिसत होती. पण मी माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला. माझ्या ऑफिसमध्ये खूप साऱ्या सुंदर आणि स्टायलिश मुली होत्या, पण त्या सगळ्यामध्ये आंटी मला जरा वेगळ्याच होत्या. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आंटी आणि अंकल दोघेही जॉगिंगसाठी आले होते. मी त्यांच्यासोबत जॉगिंग करत होतो. अंकलपेक्षा माझं लक्ष सारखं आंटीकडे जात होतं. त्याही माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत होत्या. थोडं दमल्यावर आम्ही एका ठिकाणी बसलो. तेव्हा आंटी मला विचारू लागल्या की तुझं वय काय आहे. त्यावर मी त्यांना माझं वय 30 वर्षे आहे असं सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या की मग अजून तू लग्न का केलं नाहीस. तर मी त्यांना म्हणालो की मला अजून लग्न करायची इच्छा नाही. तर ती गालातल्या गालात हसली. मला तिच्या तशा हसण्याचा अर्थ समजला नाही. अंकल मला विचारू लागले की तू शनिवारी काय करणार आहेस. मी तर त्यांना म्हणालो की अजून तरी माझा काही प्लॅन नाही झाला. तर ते म्हणाले की आपण मूवी बघायला जाऊयात. मी म्हणालो ठीक आहे. मग शनिवारी मी तयार होऊन फ्लॅटचा खाली त्यांची वाट बघत थांबलो होतो. तेवढ्यात अंकल गाडी घेऊन आले. आंटी मागच्या सीटवर बसल्या होत्या. त्यांनी मला इशाऱ्यानेच फ्रंट सीटवर बसायला सांगितलं. मग आम्ही मल्टिप्लेक्सला आलो आणि मूवी पाहायला बसू लागलो. तर आंटी एका सीटवर बसली आणि मी एक सीट सोडून बसू लागलो. तर आंटी म्हणाली की तू माझ्या शेजारी बस. मी काहीच न बोलता तिच्या शेजारी बसलो आणि अंकल माझ्या जवळ बसले. जेव्हा मूवीमध्ये काही कॉमेडी सीन येत होता तेव्हा ती हसत हसत तिचा हात माझ्या मांडीवर मारत होती. आता मला ते पण चांगलं वाटत होतं. मग एक कॉमेडी सीन आला आणि तिने तिचा हात माझ्या मांडीवर मारला आणि परत बाजूला केला नाही आणि मी पण काही बोललो नाही. मला वाटले की हे नकळत झाले आहे. मग काही वेळाने तिने तिचा पाय माझ्या पायावर फिरवायला सुरुवात केली. तर मी घाबरून लगेच अंकलकडे पाहिले. तर ती मूवी पाहत होती. मग मी आंटीकडे पाहिले आणि तिने मला स्माईल दिली. मग ती मला चिटकून बसली. मला तिची भरलेली छाती स्पर्श करत होती. मग मूवी संपली आणि आम्ही घरी आलो.
पुढच्या शुक्रवारी अंकल म्हणाले की उद्या पण आपण तिघे मूवी पाहायला जाऊ. मी तर खूप खुश झालो. पण शनिवारी सकाळी अचानक अंकल म्हणाले की मला एक अर्जंट काम आले आहे आणि मी येऊ शकत नाही, तर तुम्ही दोघे जाऊन या. मी खाली गेलो तर आंटी कार घेऊन आली होती. मग ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, मूवी राहू दे, आपण हायवेला फिरायला जाऊ. मला तर खूपच आनंद झाला. मग काही वेळाने आम्ही हायवेवर आलो आणि त्यांनी तिचा एक हात सरळ माझ्या मांडीवर ठेवला. मला आता खूपच विचित्र वाटत होतं. मागच्या वेळी अंकल आमच्या सोबत होते, पण आता मी एकटाच. काही वेळाने आम्ही मुंबईपासून थोडे बाहेर आलो, पण मला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं की उगाच मी फसलो, कारण आंटी तर माघारी जाण्याचं नावच घेत नव्हती. आम्ही मुंबईपासून खूप दूर आलो होतो. तिने एक लहान रस्त्यावर गाडी बाजूला थांबवली आणि मला म्हणाली की खरं तर आमचं मॅरिड लाईफ आता खूपच बोर झालं आहे. मला अंकल सोबत कसलीच मजा येत नाही. मला तर तुझ्यासारखी तरुण आणि शरीराने मजबूत मुलं खूप आवडतात. आता मात्र तिचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. आता तिच्या बोलण्याचा अर्थ मला हळूहळू लक्षात येत होता. मी मनात विचार करू लागलो की ही कसली बाई आहे, 2 मुलाची आई असून सुद्धा असला विचार करते, तेही तिच्या मुलाचा वयाचा पुरुषासोबत. मला आता घामच फुटला होता. मी तिला म्हणालो की मला अचानक एक काम आठवलं आहे आणि ते अर्जंट करावं लागणार आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आणि तिने युटर्न घेतला. आम्ही हायवेवर येऊन एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि मग आम्ही मुंबईला निघालो. परत येताना तिने माझा हात घट्ट पकडला होता. आम्ही घरी पोहोचलो. तिने मला गाडीतून बाहेर सोडले. दुसऱ्या दिवशी अंकल जॉगिंग करताना भेटले आणि आम्ही जॉगिंग करू लागलो. काही वेळाने अंकल म्हणाले की मी फार दमलो आहे, चल आपण बसू. तेव्हा अंकल म्हणाले की तुम्ही तर काल लॉंग ड्राईव्हवर गेला होता ना. मी तर एकदम हैराण झालो आणि मी म्हणालो काय, मला काही समजले नाही अंकल. तर ते म्हणाले की तू चिंता करू नको, मला माहीत आहे, तिने मला सांगितले आणि मीच तुम्हाला दोघांना पाठवले होते. मी गुपचूप बसलो आणि मी काही बोलत नव्हतो. अंकल म्हणाले की ती खूप बोर होत होती, तिला पण कुठे जाता येत नव्हतं आणि तेव्हापासून ते चांगला माणूस शोधत होते. मग ते म्हणाले की माझ्या बायकोला फिरायला घेऊन जाशील का. मग मी जोशमध्ये हो तर म्हणालो, पण मला मनात थोडी भीती वाटत होती, कारण मी आंटीच्या वागणुकीबद्दल त्यांना डायरेक्ट सांगू शकत नव्हतो. ते म्हणाले की तू तिला पुढच्या शनिवारी घेऊन जा. मी हो म्हणालो आणि घरी गेलो. मला अंकल म्हणाले की दुपारी 2 वाजता तयार राहा. मी ओके म्हणालो आणि मग घरी आलो. मला 2 वाजता अंकलचा फोन आला की ते खाली आले आहेत आणि मी पण खाली गेलो आणि मी कारमध्ये आंटीजवळ जाऊन बसलो. तिने साडी घातली होती आणि ती मस्त दिसत होती. मग अंकलने आम्हा दोघांना एका मॉलजवळ सोडलं, कारण आंटीला थोडीफार शॉपिंग करायची होती आणि ते त्यांच्या कामासाठी निघून गेले. जसे ते आम्हाला सोडून गेले तसं आंटी मला बोलू लागली की चल आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ. मी तिला म्हणालो की तुम्हाला तर शॉपिंग करायची होती ना. तर ती म्हणाली की ती तर नंतर पण करता येईल आणि तिने आमच्यासाठी कॅब बुक केली. ती मला कुठे घेऊन जाणार आहे मला तर काही समजत नव्हतं. मी तिला विचारलं सुद्धा. तेव्हा ती म्हणाली की तिथे गेल्यानंतर तुला समजेलच. मग थोड्या वेळाने आम्ही एका अपार्टमेंटमध्ये पोहोचलो. मी तिला विचारलं की आपण इथे का आलो आहे, इथे तर फिरण्यासारखं असं काहीच नाही. तर ती म्हणाली की मला फिरण्यात काही मजा वाटत नाही, तू चल, तुला पण खूप मजा येईल. मग आम्ही एका फ्लॅटमध्ये पोहोचलो. मला वाटलं की इथे आंटीची कोणीतरी फ्रेंड राहत असेल आणि तिला भेटण्यासाठी आम्ही इथे आलो असेल. पण फ्लॅटचा आतमध्ये गेल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो फ्लॅट पूर्ण रिकामा होता. तिथे कुणीच राहत नव्हतं. मी आंटीला विचारलं की तुम्ही मला इथे का घेऊन आला आहात. तर ती म्हणाली की मला तुझ्यासोबत एकांतात वेळ घालवायचा होता, जिथे फक्त तू आणि मी असेल. मला तू खूप आवडतोस, मला तुझ्यासोबत खूप काही करण्याची इच्छा आहे आणि आता ती संधी आहे. तूही माझ्यासोबत हवं ते करू शकतोस. मला तुझं प्रेम हवं आहे. मी खूप दिवस झाले या प्रेमासाठी आसुरलेले आहे. मला माझ्या नवऱ्याकडून मिळत नाही. तिचं बोलणं ऐकून मी तर पूर्ण गरम झालो होतो. मनात आणलं असतं तर मी तिच्यासोबत सगळं काही केलं असतं, पण ती जरी भान हरवून बसली असली तरीही मी मात्र भानावर होतो.
मला माझ्या आयुष्यात अशी चूक करायची नव्हती की माझी मलाच लाज वाटेल, कारण ती तर माझ्या आईच्या वयाची होती आणि मी तिच्या मुलाचा वयाचा होतो आणि माझं अजून लग्न देखील झालेलं नव्हतं. तिने ठरवलं तर ती मला ब्लॅकमेल देखील करायला मागे पुढे बघणार नाही, कारण ती खूप विचित्र डोक्याची बाई होती. ती तिच्या शरीराची भूक भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होती. मला तर अंकलच खूप वाईट वाटत होते. त्यांनी किती विश्वासाने त्यांच्या बायकोला माझ्यासोबत पाठवलं होतं आणि ती होती की तिला तिच्या नवऱ्याचं काहीच पडलं नव्हतं. मी तिला म्हणालो की माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे. मी तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध निर्माण करू शकत नाही. माझं ते बोलणं ऐकून ती खूप चिडली आणि म्हणाली की माझ्यात काय कमी आहे? मी तर तरुण मुलीपेक्षाही स्वतःला फिट आणि सुंदर ठेवलं आहे. मग तुला अजून काय पाहिजे? आत्ता मला समजलं होतं की तिला काही बोलण्यात आणि समजावून सांगण्यात काही अर्थ नाही. मग मी तिला तिथेच सोडून तिथून बाहेर पडलो आणि कॅबने सरळ माझ्या फ्लॅटवर आलो. आत्ता मी ठरवलं होतं की इथे राहायचं नाही आणि मी त्या एरियापासून लांब दुसरा फ्लॅट घेतला आणि तिथे राहायला गेलो. आत्ता मी वयस्कर बायकांसोबत जरा लांबच राहायचो, कारण कुणाचं काही सांगता येत नाही. मग मी लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला, कारण सिंगल पुरुषांवर तर सगळ्यांचीच वाईट नजर असते आणि त्यातल्या त्यात तरुण आणि हँडसम. आता मी एकटा राहत नाही, तर माझ्या फॅमिलीला देखील माझ्यासोबत राहण्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.